आदिवासी विद्यार्थ्यांच्या ताटात निकृष्ट अन्न, साक्रीतील सेंट्रल किचनवर गंभीर आरोप, 12 आश्रमशाळातील भोजन व्यवस्थेची चौकशीची मागणी. साक्री तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना रोहोड येथील सेंट्रल किचनमधून पुरवण्यात येणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आदिवासी बचाव अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं व अपुरं पोषण मूल्य असलेलं अन्न दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची तातडीनं उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष गणेश गावित, पदाधिकारी संदीप भोये, तानाजी बहिरम यांनी शिरशोला आणि रोहोड येथील शासकीय आश्रमशाळांना भेट देऊन भोजन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी शासनानं निश्चित केलेल्या मेनूनुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक आहार मिळत नसल्याचा आरोप केला. पाहणीत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चपात्या कडक व खाण्यायोग्य नसल्याचं, भाजीपाला व फळांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. अनेक विद्यार्थी जेवणाची चव व गुणवत्ता खराब असल्यानं अर्धवट जेवण सोडत असल्याचं, तर काही विद्यार्थी अन्न फेकून देत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. याशिवाय महिन्यातून 15 दिवसांनी दिल्या जाणाऱ्या चिकन किंवा मटणाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. सेंट्रल किचनमध्ये रात्री कोंबड्या कापून दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणात त्याचा वापर केला जात असल्याची माहिती तेथील काही कर्मचाऱ्यांकडून मिळाल्याचा दावा आदिवासी बचाव अभियानाने केला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी पोषणयुक्त आणि स्वच्छ आहार अत्यावश्यक आहे. शासन या योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत असताना प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या ताटात निकृष्ट अन्न पोहोचत असेल तर केवळ प्रशासनातील निष्काळजीपणाचा नव्हे तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा गंभीर प्रकार असल्याची भावना व्यक्त होते. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सेंट्रल किचनची कार्यपद्धती तपासावी, भोजनाचा दर्जा सुधारावा, शासनाच्या निर्धारित मेनूनुसार पौष्टिक व गुणवत्तापूर्ण आहार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी बचाव अभियानाने केली. विद्यार्थ्यांच्या ताटातील अन्न हा केवळ जेवणाचा प्रश्न नसून त्यांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. शासनाने या गंभीर आरोपांची तातडीने दखल घेऊन सत्य परिस्थिती समोर आणणं आणि प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याला सुरक्षित, स्वच्छ व पोषणयुक्त आहार मिळेल याची हमी देणं ही काळाची गरज आहे. आज रोजी शिरसोला आश्रमशाळेला मी भेट दिली, सेंट्रल किचन रोड या अंतर्गत. तर आज आम्ही सरांनी सर ताट कुठे आहे? ही चपाती आणि हा वरण आहे, वरणमध्ये शेवग्याची भाजी. तर असं आयुक्त मॅडम घरी खाता का मुख्याध्यापक घरी खाता का? चपाती पूर्ण थंडी घरी खाता का? आयुक्त मॅडमांनी याचं आम्हाला उत्तर नाही देवा 15-20 मिनिटामध्ये. वरणमध्ये शेवगाची भाजी टाकून दिली पुरींना. पुरी काय आहे ग? वरण आहे काय आहे? जोरात बोला, काय आहे? काय आहे? आणि काय आहे? आपण घरी खातो का? बोला, खातो का नाही खातो? नाही खात ना. आज रोजी शेवगा आश्रमशाळाला गेलो, शेवगा आश्रमशाळाला गेलो होतो आम्ही. पण तिथं जेवण झालं. परत आम्ही बॅग आपला शिरसोला आश्रमशाळाला भेट दिली. आमच्यासोबत मुख्याध्यापक आहे. तर आम्ही लाईव्ह होतं जेवण पाहिलं. जेवणमध्ये वरणमध्ये शेवगाची भाजी, पोळ्या पूर्ण कपलेल्या, पुरं खात नाही, पुरं बाहेर फेकू राहिले. सरांचं म्हणणे आम्ही किती व्यवस्था तक्रार केली बुवा. सर तुमचं ऐकत नाही का? तक्रार पूर्ण केली. पंचतारका न्यूज संपादक पंकज आहेरे.